नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि आंदोलन केलं होतं। सयाजी शिंदे हे देखील या वृक्षतोडीला विरोध करत असून त्यांनीही आंदोलन पुकारले आणि याच संदर्भात सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची ही भेट घेतल्याचं समजतंय। तपोवनातले ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं खूप आनंद आणि अभिनंदन आणि शुभेच्छा द्यायच्या होत्या। तर राजसाहेबांनी मला सपोर्ट केला त्याचा खूप आनंद झाला। त्यांच्याबरोबर गप्पा चर्चा केली आणि हे कसं वाचलं पाहिजे आणि एकंदरीतच झाड हा विषय कसा चांगला झाला पाहिजे आणि वाचली पाहिजे याच्याबद्दल चर्चा केली। आणि आपण बोललो ना की वेगळी झाडे पण अशी काही लागत नाहीत आणि ते बरोबर होत नाही आणि 15 फुटी झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? जी आहेत ती तोडायची कशाला? याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला। मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजे, कुंभमेळे व्हायला पाहिजे, ज्या परंपरेने जे सण आहे त्याचा हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला। पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजे। आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजे तर नवीन कशा झाल्या पाहिजे असे। मला झाडांशिवाय बाकी असलं काय कळत नाही, काय म्हणतात त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा हा काय आपला प्रांत नाही। राज ठाकरेंसोबत नेमकं काय चर्चा झाली? राज ठाकरेंसोबत आता नेमकी काय चर्चा, नेमकं काय एकत्रित आंदोलन कोणाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावी त्याच्याबद्दल काय करताय। बांगलादेशनं 7 डिसेंबर 2025 पासून भारताकडून पुन्हा कांदा आयातीस परवानगी दिली आहे। बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणार असल्यानं येवल्यासह लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 ते 1000 प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय। कांदा उत्पादक शेतकरी मिळणाऱ्या भावात समाधानी नसून किरकोळ सुधारणा झाली असल्यानं देखील नाराज होत आहेत। 8 महिन्यापासून आम्ही वाट बघत होतो का बांगलादेश सरकार आपला भारतातला कांदा आयात करेल, पण त्यांचे मागचे अनुभव बघता त्यांनी स्वतःच्या शेतकऱ्याला सक्षम बनवायचं ठरवलेलं आहे आणि 8 महिन्यापासून ते आपला माल घेत नाहीये। आज त्यांना गरज पडली असल्यामुळे त्यांनी 50 गाडी रोजी 50 ट्रक रोजी असं घेण्याचं ठरवलंय। ती खूपच अल्प मागणी आहे त्यांची, त्यामुळे काही विशेष फरक पडत नाहीये। एक 150 रुपयाची तेजी मार्केटमध्ये दिसून येत आहे आणि 10% शेतकऱ्यांकडं ते पण एक दोन नग शिल्लक आहे, 1-2 ट्रॅक्टर 40-50 क्विंटल शिल्लक आहे, तेवढा त्यांना फायदा होणार आहे आणि बाकी 90% शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही असं दिसतंय। कांदा इकरीस आणला आम्ही मागच्या आठवड्यामध्ये आणत होतो, तर ते इकायचे 800-900 रुपये इकायचे। आज पण 100-150 रुपयाचा फरक पडलेला आहे आणि निर्यात खुली होऊन बी काही फायदा नाही पाहिजे तेवढा आणि माल इकून गेलाय पहिला, आता 2-5% माल आहे शिल्लक, त्याचा काही फायदा काही विशेष काही नाही। याच्या मागे जे कांदा इकून गेलाय त्याला अनुदान भेटलं तर खूप योग्य राहील, त्याच्या व्यतिरिक्त फायदा काहीच नाही शेतकऱ्यांना आता निर्यात खुली करून। पंढरपूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या राजमुद्रा रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकलाय। या छाप्यामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या, देहविक्री करणाऱ्या 4 महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली। या ठिकाणी पोलिसांना सापडलेल्या 5 पुरुषांविरोधात कारवाई करण्यात आली। यामध्ये या रिसॉर्टच्या मालकालाही पकडण्यात पोलिसांना यश आलंय। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इल्लीगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देहव्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली। या माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ 8 ते 9 त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली। ह्या कारवाईमध्ये आम्ही 4 महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर 4 अक्यूज्डला आम्ही नॅप केलं आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे। हॉटेलचे मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या रिसेप्शनमधून रजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व UPI ट्रान्झॅक्शन्स जे झाले आहे त्याची माहिती आहे। ते आम्ही जे काही इतर सामग्री आहे त्याचबरोबर ते काही कॉन्ट्राबँडचे पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहे। आता कारवाई चालू आहे।
कारवाई झाल्यावरती गुन्हा दाखल होईलच लवकरच. आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत उच्चपूर अंतर्गत धोपतोला गावात नव्यानं सुरू असलेल्या बियर बार विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन आता चांगलंच पेटलेलं आहे. विशेषतः गावातील महिलांनी या बार विरोधात एकजूट दाखवत सलग 11व्या दिवशी रस्त्यावर धरणे आंदोलन सुरूच ठेवले. हा बियर बार गावच्या मुख्य रस्त्यावरच असल्यानं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शाळेतील विद्यार्थी, गावातील महिला तसंच बाजारपेठ, रेशन दुकान आणि इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांची ये-जा याच मार्गावरून होत असते. बार सुरू राहिल्यास गैरप्रकार घडू शकतात. मुली आणि महिलांची सुरक्षा धोक्यात येईल अशी ग्रामस्थांची ठाम भावना असून याच कारणावरून विरोधाचा आवाज बुलंद करण्यात आलाय. महिलांनी बार तात्काळ बंद करण्याची मागणी धरून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय. आम्हाला आज 11 दिवस झालं आंदोलनाला बसल्यामुळं आजपर्यंत कोणीचा म्हणजे फक्त तहसीलदार साहेब आणि अबकारी आले होते. याच्यानंतर अजून कोणी आलेच नाही. आम्हाला हा बियर बार पाहिजेच नाही यासाठी आम्ही आंदोलन करायसाठी बसलो. 11 दिवस पूर्ण होत आले आहेत. तरी तात्काळ SDO ऑफिस, कलेक्टर ऑफिसकडून आम्हाला हा नाहीचा परवाना पाहिजे. पुढची भूमिका आम्ही फोडतोड आणि हे जे लावले आहेत पोस्टर त्याला पण जाळणार आहोत आणि फोडतोडीवर पण उतरणार आहोत. तेव्हापर्यंत आपण वाट बघत नाही. कलेक्टर साहेब आम्हाला येऊन भेटत नाही तोपर्यंत आपण वाट पाहत आहोत. भिवंडी तालुक्यातील लोणाड ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम, तबेले तसंच जिल्हा उपकेंद्र शाळा, तालुका भागात अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. अनेक भागांमध्ये जलजीवन योजनेची तुटणारी पाईपलाईन अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेण्यात आली. छावा स्वराज्य सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दीपक शेलार यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. या संदर्भात तहसील कार्यालय आणि पंचायत समितीला पत्रव्यवहारही केलाय. हे मुद्दे मान्य झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छावा संघटना, मी दीपक त्रिंबक शेलार, ठाणा जिल्हा अध्यक्ष. ग्रामपंचायत लोणार 1 ते 9 मुद्दे आहेत. 1 ते 9 मुद्दे कालेसाहेब आणि ग्रामसेवक काही दिवसापासून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी स्वतःनी पाणी केलेली आहे. पाणी करून आणि खाली पत्र आमच्या परत ऑफिस परत पोचवलेलं आहे, पण कुठलाही काम आम्हाला दिसत नाही. खाली फसवण्याचं काम करतं कालेसाहेब आणि ग्रामसेवक यांना. कुठलाही आम्हाला खालीचा डवलाडवलीचं काम चालू आहे. त्याच्यात 9 मुद्दे असे आहेत: तबेला, लॉजिंग, शाळा, रोड, घरकुल, पाणी, संडास असे 9 मुद्दे टोटल आहेत. पण 9 मुद्द्यांचा अजून परत त्याने कुठलाही काम हाती घेतलेला नाही. त्याला कालावधी पण भरपूर दिवस झाले. आज करतो, उद्या करतो, खाली पत्र. त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि आम्ही आज जर आमचा यो मुद्दा जर मार्गाला जर नाही लावला तर आम्ही कालेसाहेब आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहे. CCIच्या कापूस खरेदीत मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारनं पानं पुसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय. सर्वाधिक कापूस होत असताना एकरी 5 क्विंटल 35 किलो मर्यादा वाढवली आहे. तर धान पिकवणाऱ्या जिल्ह्यात खरेदी मर्यादा जास्त आहे. यामुळे खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होण्याची भीती आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं यवतमाळ जिल्हाच नव्हे तर कापूस उत्पादक जिल्ह्यात मर्यादा वाढवावी अशी मागणी हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता मनीष जाधव आणि शेतकऱ्यांनी केले. पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप या महायुती शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून अवघ्या जगामध्ये नावलौकिक असलेला हा जिल्हा
लॉंग स्टेपल्ससाठी या कॉटनची ओळख अवघ्या जगभर आहे. पण दुर्दैवाने आज CCI खरेदी केंद्रावर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ 5 क्विंटल 35 किलोच मर्यादा यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आलेली आहे प्रति एकरसाठी. आणि दुर्दैवाने जिथे धान पिकतो अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रति एकरला तिथे 9 क्विंटलची मर्यादा देण्यात आलेली आहे. या अशा तुगलकी कारभारामुळे कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास रक्तबंबाळ झालेला आहे. या शासन निर्णयाने शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत दुखावला गेलेला आहे. जो काही अतिवृष्टीमध्ये उरला सुरला हा कापूस आज शेतकऱ्यांच्या घरात आहे, त्याला मातीमोल भावाने खाजगी खेडा खरेदी पद्धतीमध्ये विकण्याची वेळ या शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे. मी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचीच नव्हे तर जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कापूस चांगल्यापैकी उत्पादित होतो अशा जिल्ह्यामध्ये प्रति एकरी CCI खरेदी केंद्रावरची मर्यादा वाढवून द्यावं, ही राज्य शासनाकडे माझी आग्रही मागणी आहे. जिल्ह्यातील दापोली तालुक्याच्या लाडघर समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. कोकणातील निसर्गरम्य लाडघर समुद्रकिनारी पारंपरिक बैलगाडी शर्यतीचा अद्वितीय थरार पर्यटकांना तसंच नागरिकांनाही अनुभवायला मिळाला. श्री दत्त मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही मोठी उपस्थिती दाखवली. निळाशार समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात ओलसर वाळूवर धावणाऱ्या जोडीदार बैलांचा वेग आणि गाडी वाहनांचा तोल सांभाळण्याचा रोमांचकारी क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून पर्यटक लाडघर समुद्रकिनारी दाखल झाले होते. गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात उघडकीस आली. या ठिकाणी एका नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो असं आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून शोषण केल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाले. पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीनं व्हिडिओ कॉल करून अत्याचाराची स्क्रीन रेकॉर्डिंग केली. अत्याचाराची माहिती कुणाला दिल्यास हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करून आई वडिलांना जीवानिशी मारून टाकू अशी धमकी नराधम शिक्षकानं विद्यार्थिनीला दिली. मात्र शिक्षक वारंवार शरीर सुखाची मागणी करत असल्यानं पीडित मुलीनं पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पालकांसोबत जाऊन पीडित मुलीनं मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार, पॉस्को यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले. नराधम शिक्षकाला मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही आरोपींमध्ये समावेश आहे. 5/12/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना ड्युटी ऑफिसर सपोनी कवळाशे यांनी आम्हाला माहिती दिली की एक पीडित मुलगी हिच्यासोबत गैरप्रकार घडलेला आहे आणि ती पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याकामी आलेली आहे. त्यानुसार आम्ही तात्काळ चौकशी करून संबंधित पीडित मुलीची फिर्याद घेतली आणि त्यातील जो संशयित इसम आहे, मुलीच्या सांगण्याप्रमाणे जो इसम आहे त्याचे नाव मुकेश परमसिंग रबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय शिक्षक. त्यास तात्काळ DB पथकामार्फत ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास बाकी असल्याने मान्य न्यायालयात गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस कस्टडी रिमांड मागणेकामी आम्ही स्वतः कोर्टात जात आहोत. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगानं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बैठका घेतल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युती होणार की नाही याबद्दल सध्या साशंकता आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. महापालिकेतील प्रत्येक प्रभागात पक्षाचे 4 उमेदवार तयार आहेत. नांदेड महापालिकेवर 100% भगवा फडकणार असा विश्वास बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केलाय. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे युती झाली नसल्याचं बालाजी कल्याणकर म्हणालेत. आज या ठिकाणी नांदेड शहरामध्ये
नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आज नांदेड महापालिकेच्या निवडणुका संदर्भात आज बैठक आयोजित केली. त्यानिमित्ताने आज आढावा बैठक घेतली. पक्षाचे आदेश आले त्या निमित्ताने सर्व आढावा घेऊन जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे पहिले नगरसेवक आहेत त्या निमित्ताने त्यांची सगळ्याची बैठक घेतली. त्या कार्यक्रमाला उपस्थित बैठकीला तिन्ही जिल्हा प्रमुख गंगाधर बडोले साहेब, तसेच उमेशजी मुंडे, मंगेश कदम, अपर्णाताई नेरलकर जिल्हा प्रमुख, तसेच सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी, सर्व शिवसैनिक उपस्थित होते या बैठकीला. आणि बैठकीचा आढावा घेतला आणि किती इच्छुक आहेत आणि वरच्या पक्षाला आढावा आपल्याला द्यायचा आहे लवकरात लवकर कार्य अहवाल, आणि आपण 5 वर्षामध्ये काय काम केलेलं आहे त्या निमित्ताने आणि आपण काय करणार आहे. आता पक्षाने सांगितले की नियोजित कार्यक्रम आपण आढावा करा आणि नियोजित आपण पुढे भविष्यामध्ये काय करणार आहे, नियोजन काय आहे तुमचं इलेक्शनबद्दल, हे नियोजन त्याच्याबद्दल आढावा घेतलेला आहे. आणि सर्व मी इच्छुकाला खरंच शुभेच्छा देतो की या निमित्ताने की मी सुद्धा सांगितले की आपण एखाद्या जनतेसमोर जा, जनतेपर्यंत लास्टपर्यंत पोहोचा, लोकांच्या सुविधा द्या, मूलभूत सुविधा काय आहेत, काय अडचणी आहेत, लोकांपर्यंत गेल्याशिवाय अडचणी कळणार नाहीत. कारण जनता तुमच्या पाठीशी राहील. केव्हा राहील? जेव्हा तुम्ही जनतेचं काम कराल तेव्हाच पाठीशी राहील. अर्धापूर तालुक्यातील गणूपूर येथील नदीवर नवीन पुलाचं बांधकाम चालू असून त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह वर तरंगताना दिसला. लाल टी शर्ट आणि खाकी कलरची पॅन्ट असलेला पुरुष 30 ते 40 वयाचा असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केलाय. पोलिसांनी सदरील मृतदेह हा शासकीय रुग्णालयात नेला असून अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करतायत. मृतदेहाची ओळख पटेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचं पोलिसांनी कळवलंय. आज सकाळी या गणपूर येथील नवीन पुलाचं बांधकाम झाले. त्याच्या बाजूला पाणी आहे भरपूर. त्याच्यामध्ये आज वर बॉडी पाण्यावर तरंगताना दिसली. तंटमुक्ती अध्यक्ष कुले यांनी माहिती दिली की लाल टी शर्ट आणि खाकी जीन्स पॅन्टचा कलर दिसतोय आणि वय अंदाजे एक 30 ते 40 दरम्यानचं एक पुरुष जातीचं प्रेत आहे. आणि मग त्यांना लगेच आम्ही मालेगाव ओपी येथे हलवलेलं आहे. त्याच्या नातेवाईकाची माहिती पटलेली नाही, तरी आम्ही असा प्रयत्न करतोय की 1-2 दिवस तरी सदरच्या प्रेताला फ्रीजरवर ठेवून ओळख पटेपर्यंत त्याचा अंत्यविधी करिता राखून ठेवत आहोत आणि पुढील डॉक्टरच्या सल्ल्याने आम्ही पुढील कारवाई करीत आहोत.